महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी हाफ मर्डरचे गुन्हे दाखल झाले होते। यानंतर पोलिसांनी तपास करीत सुशांत जाबरे गटातील 3 आरोपी आणि गोगावले गटातील 3 असे 6 आरोपी अटक केलेत। महाडमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील आरोपी जवळपास 2 महिन्यांपासून फरार होते। काल झालेल्या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अद्यापही पोलिसांना का सापडत नाहीत असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय। राज्य सरकारसहित पोलिसांना त्यासाठी फटकारण्यात आलाय। काल कोर्टानं आदेश केले की मंत्री गोगावले फरार विकास गोगावलेला 11 वाजता हजर करतील। या कोर्टाच्या आदेशानुसार आज आरोपी विकास गोगावले यांच्यासह पुतणे महेश गोगावले, भाचा विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे, सिद्धेश शेठ हे सर्व आरोपी आज महाड शहर पोलिसांना शरण आले। सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार असून आरोपींना किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन्ही गटातील आरोपींना अद्यापही जामीन मिळाला नसून त्याच अनुषंगाने आज नव्यानं अटक केलेल्या 8ही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणार का याकडे सर्व नागरिकांचं या दोन्ही गटातील राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।